हळद, हा माझा घरचा पूर्ण मसाला बनवलेला आहे मी. गरम मसाला, मिरची, धनिया पावडर, धनिया वगैरे सगळं घरातला मसाला आहे. जिरं आहे आणि मीठ आहे. खिचडी बनवायला मी हा कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे. तर याला मी फोडणी देणार आहे. असा कांदा घालून घ्यायचा. असं थोडं लालसर झालं ना कांदा, हा गावरान लसूण आहे, हा ह्याच्यामध्ये घालायचा. थोडासा लालसर झाल्यानंतर ना थोडा गॅस कमी करते. थोडी हळद, चवीनुसार मीठ, हा गरम मसाला, घरचा बनवलेला मसाला आहे, हे 2 चमचे घालते. त्याच्यामध्ये एवढं फक्त हे घरगुती मसाला मी बनवला आहे. एवढं घातल्यानंतर पण काही टाकायची अशी गरज काही जास्त भासत नाही आहे. असं थोडं मिक्स करून घ्यायचं. हो बनवते. हो बनवते बाबू. असं हे थोडंसं परतून घ्यायचं तेलामध्ये. त्याच्यामध्ये मसाला थोडा मुरला ना की मग पाणी घालायचं. असा कुकर लावून त्याच्यानंतर एक तीन शिट्ट्या लावून घ्यायच्या. हा खिचडी भात तयार होऊन जाईल सोयाबीनचा. ह्या मिरच्या आहेत, ह्याच्यामध्ये टॅमॅटो, लसूण आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची ही अशी आहे. या सगळ्यामध्ये भरून घ्यायचं. असा मसाला भरून घ्यायचा. हे तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे. अशी चांगली तडतडू द्यायची आहे.